तुझं हास्य थोडं थोडं ते पाहून मला वाटत लई ग्वाड. कोऱ्या कागदावरच मिटलं आपलं नाव, जपून ठेवलं तरी सुटलं सगळं गाव. आबा आय आबा, हा बोल ना मम्मी. उरक ना, तुला जायचं नाहीये? जायचं एवढं बाजरी वाढवून जातो. मग ते बॅग फेक भरायला घे ना. पैसे आणलेस का? नाही जातो ना, पाठ लागला पैसे घेऊन येतो आता. जाय मग लवकर आणि बॅग ते भरू. हो एवढी राहू दे, मी बाजरी वाळू घालते नंतर. राहू दे, बर बर जाय बरं. चल चला जावं लागेल. येतो पाठ लागून पैसे घेऊन लवकर, उशीर व्हायला लागला जायला. आई तोपर्यंत माझी बॅग भरून ठेव भरतो. हा लवकर या, बॅग भरून ठेवते. बर बर बर. पटकन ये बघ, थांबू नको. उरक की बाबा, तुला किती टाइम लागायलाय? अगं आई आता जातो ना, येतो लगेच घेऊन पैसे. बुट तरी घालू दे ना तू. ते पाटील पुन्हा गवसायचं नाही तुला घरी. गवसत जातो लवकर. चला आता पैसेच आता काहीतरी करावं लागतं म्हणतोय ना. गरीब तोंडावर पैसे फेकून दाद्या बाबा लई छान आहे. दाद्या आला, दाद्याला माहीत झालं लई छान आहे बाबा. कस काय नाही म्हणतोय मला, याच्या तोंड लई म्हणतोय गरीब गरीब गरीब. दाद्या आलं तर बाबा, दाद्या बाहेर गेला तर परत बाई गंग्याच्या तोंडच पैसे फेकते. लई म्हणतोय ना गरिबी गरिबी गरिबी. चल बाई पैसे ठेवले, पण आता हे खालची वर ठेवते, नाही तर दादा लई छान. प्रेमासाठी काय काय करावं लागतंय, चोरी बी करावं लागली आता. बाई दादा आला ना. दादा यायच्या आज जाईल. दादा यायच्या आज दाद्याला माहीत झालं तर लयच हानीन बाबा. काय भेट काय प्रेमासाठी काय काय करावं लागतंय बाई. पहिला गंगाकडे जाते लयच चला जावं लागेल, उशीर झालाय. पाटील पण आहेत का नाही घरी काय माहिती. सकाळ सकाळी जावं लागेल लवकर. बाई कुठं असेल काय माहिती, घरीच असेल जग्यात. अय सोने काय चाललंय? काय नाही रे. कुठं चालली सोने गटुडे घेऊन? तुला काय करायचंय? काय त्या गटुडे मध्ये? काय करायचंय तुला? तू तुझं जाकी बक्की तू होते. इकडे कुठं निघायचं? चालली राहणार. कधी नाही त्याच राहणार कधी चाललीस? बाबा तुला काय करायचंय? तू तुझं बक्की. मी आईला नाव सांगून तुझ्या. सोने काय चाललीस पण तू? अरे बाबा कुठं काय, तो हात कशाला लावायला आणि तू आज इकडे कुठं चाललीस गटुडे घेऊन? चालली आता. तुला काय करायचं? मी कुठं बी जाऊ? अगं तसं नाही का, मी चांगल्यासाठी विचार ऐकलो. मी चाललो आज कॅम्पावर. पण तू तुझं कॅम्पला जा की, माझ्यापाशी काय अगं म्हणलं भेटून जावा तुला. जा बाबा. आमचा आता दादा मी कॅम्पवर गेल्यास कधी गाठ पडणार आपली, त्याच्यासाठी म्हणलं भेटून जावा आता. मी तुला नंतर भेटते. बरं जा. चल. कुठं भेटला बाबा? सोनीची नक्कीच काहीतरी गडबड चालू, मला पाटलाच कळवा लागेल. कारण की सोनी रानात कधी जात नाही, आज चालली रानामध्ये. आबा बी भेटला, आता त्यांनी दाद्याला सांगू नाही काय चाललेलं आहे. आता गंग्या भेटला पाहिजे घरी, आहे का नाही काय माहिती बाबा. मला तर लयच भीती वाटायला. काय काय करावं लागतं. पाटील बी आहेत का नाही किंवा घरामध्ये? पाटील आहेत का घरात? आलोच. हो पाटील झाली तयारी? हो झाली. आईला बॅग लावली भरायला. बहिणी नाही आता निघायचंच होतं. पाटलाला भेटून तर यावं एकदा. बरं बरं हो चांगलं हे काम तिथं करा. हो हो कोणाच्या नादी लागेल जाणू काय नको आपलं. नाही नाही काम असं काम आपलं. हो आणि जसं हे करायला तसं चांगलं काहीतरी करा. बाबाचं नाव हे करा. करतो ना. काय आता जायचं म्हणजे आता अभ्यास करावा लागणार. तिथं पैशाची काय काळजी करू नको. तिथं बी जर राहिले कमी जास्त तुला तर मला सांगायचं.
हो लावतो ना फोन तुम्हाला कमी जास्त पडलेस. हो. काढून ठेवते मी. हा ते 15,000 रुपये. 15,000 येतं. मोजून घे. चालते आणि जर लागले अजून ऑनलाईनला तर मला सांगितलं मी पाठवते. चालते तुमच्या विश्वास काय महत्वाचे तर जर सरांच्या याच्यावर लागले तर मग मला सांग मी हो. पाठवतो. मला नंबर पुन्हा हे कर. हो चालते. येऊ का मग मी कसं जेवण करून जाऊ थोडं? नाही जेवण न करा पोरं बघायला वाटतं बस स्टँडला जातो मग आता मी. बरोबर झालंय सगळं बॅग भरली हो का? आईला लावली बॅग भरायला बरोबर भरली असं नाही. चल पुढे मी आलो जेवण करून मग या मग. मला बोलला होता तुमचा. हो तो आईला वगैरे भेटतो मी. बरोबर बरोबर हो, ये. जा म्हणा म्हणे. हो हो जातो. चलो जावं लागेल आता बघत असं. चला जावं लागेल. दिलेत पाटलांना पैसे आता ओरकून जावं लागेल. आईने पण बॅग भरली का नाही काय माहिती आता. आबा बी भेटला आता त्यांनी दाद्याला सांगू नाही काय चाललेलं आहे. आता गंग्या भेटला पाहिजे घरी आहे का नाही काय माहिती बाबा. मला तर लयच भीती वाटायला. काय काय करावं लागतं बाबा. आजी गंगाराम आहे का घरात? हाय जेवायला काय काम आहे तुझं? हाय जरा काम आले. जाणार आहे वाट लावायला. चल ना आबाला आला का भेटायला. हो ना चल जा. झालं का नाही काय माहिती आबाचं आता. जातो आई आता उशीर व्हायला लागला मला पुन्हा. बरं बरं दमाईन जाय पण हो हो जातो. नाही तर हे करचे पुन्हा वाहनला हे बघू ना. हो जातो. आबा आबो. चल जा. अरे पाटील आणि ते आले वाटतं बघ ते हाका मारायला तर. हो जातो. अरे आवरलं ना आबा. हो झालं पाटील. दमाईन जाय बघा. अहो रडायला काय झालं तुम्हाला. रडू नको. अहो चाललाय ना लांब म्हणून त्याला वाईट वाटतंय ना. आई म्हणजे आता रडत येणार. बर कशाने जाणार आहेस? जातो ना आता बस लागलं तर फाटेपर्यंत जातो. मग बसनं जातो. ते पाटील आले त्यांना सोडाय सांग ना. हो सोडतो मी गाडी. हो सोडा मग बसवून द्या त्याला. हो तो बी जा रे सोबत त्याच्या. हो जाय मग दमाने. हो जातो. पाय बे पिडायच्या. चांगलं हे राहत राहत काय काळजी करू नका त्याची. मग ते नाही चांगलं पण- राहिलं वगैरे जाऊ द्या काहीतरी कल्याण होईल पोराचं गेल्यावर. जाऊ का मग. हो जाय रडू फिडू नको. हो. फोन करीत जा सारखा. हो हो भांडण वगैरे कर नका. नाही जातो मग. नाही करीत. जा म्हणते सोडते म्हणले तर. हो. हो चल. चल जाऊ का मग आई आता. हो जाय आता पहिला हे नीट बघून कर. चल रडत असतात का रेड्यानी. पाटील तुम्ही एक देव म्हणून पावलात बघा आमच्या चल गरीबाला मदत नाही करायची कोणाला करायची. जा गाडी घेऊन ये आपली जा. चल तुला इथे सोड. रडत नसेल पागल. उतर खाली बंटा गोट्या. आबा हो चला. गोट्या इथं साम्याला आलो बसून इथून. हा हो दमाने जा. हो. कुठं गेला काय माहिती, विचारता येईना. काय काम आहे तुझं जेवता नाही बिजा जीव देईल तर सुखाने. काय आणलंस त्याच्यात एवढं? पैसे आणले तुम्हाला लय म्हणतो ना तुझी लेवल कुठं माझी लेवल कुठं. आता लेवल होईल ना मॅच. लय बावळ गरीबी झाली गरीबी का करायला काय? लागलास ना तू. घे आता पैसे. एवढे पैसे कुठून आणलेस? नाही तू म्हणत होता ना तुझी लेवल कुठं माझी लेवल कुठं. आता झाली लेवल मॅच. का तू पागल झाली का काय काय? त्यात काय पागल. हे पैसे उचल. तो हे पैसे आणि तू पैशाने काय इकत घ्यायला काय असा रस्त्यावर पडलेलं दिसलो काय तुला? मी तुला इकत घेत नाहीये. तुझी गरीबी गरीबी कान हे झालेत माझे. तुझी ऐकून गरीबी. अगं पण तुला काय म्हणजे रस्त्यावर पडलेलं दिसलो काय पैसे घेऊन आलीस? बघू जेव्हा समजा मनात भावना जागते ना तुझ्याबद्दल त्या दिवशी करीन विचार तुझा. जा निघ. अरे तुझ्यासारखी 100 भेटेल मी तुझ्या महागा लागली होती. याचा अर्थ असा नाहीये की इकत घ्यायला आली होती म्हणून. जा. अरे तू झक मारली तुझ्यावर प्रेम केलं हे समाज चुकलं. जा 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 बघू पुन्हा जा निघ. जीव दे जरा सुखाने. परत मला तोंड बी नाही दाखवणार. जा 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 जीव दे माणसाला. मायला बापाने जर थोडे पैसे कमवून ठेवले असते तर आज सुनेल नाही म्हणायची गरज आली.
माय गाडीला कळाना झालं या माझ्या मनातल्या भावना. नुसतं येते घरात लोकांनी जर समजा बघितलं हे झालं गरिबीचं अवघड असतं. तिला 12 वेळेस सांगितलं मोप आवडती पण काय झालंय का बसला लय दिसायला बोर बस ना. का काय झालं नेमकं सांग की. सांगतो तो बस नाही धारोला जायचं होतं रे. काय चाललंय काय काय नाही म्हणतंय निघालतो धारोला जरा म्हणलं पाणी फिरी लावलं जरा म्हणलं चला धारोला जाऊन काय एवढं तो कुठेतरी आजच्या बाहेर म्हणून एवढं बरं काय झालं तुला आज बी आलतो ते घरी. कधी आता झालं लय बेकार वाटायला लागलं म्हणजे रडा काय झालं तुला रडायसारखं झालं नाही आता काय. एखाद्याने रडण्यानं कमी म्हणतोय का अरे पण एखाद्याने एवढं महाग लागणं आपण एवढं भाव खाणं म्हणजे मला हे बरोबर वाटत नाही. ते तर आहेच. तुला माहिती का आता काय झालं की काय झालं घरी आली बघ बनलो घेऊन एवढा घरी कुठून आणले होते पैसे आणि कुठून नाही आपल्याला काय माहित नाही. मला म्हणले लय गरीबी म्हणतो मी तुझ्या लेवल घरी कोण नव्हते का आपण ते नव्हते कोणी आपले पण नव्हते. बाई होते दारात बसलेली. मग आली आम्ही जेवत होतो बघितलं की मला असा ठसका लागला म्हणजे कधी मग नाकावाट पाणी नाही बाहेर आलं असं. मग बोलली की नाही ते म्हणजे पैसे असे लागले तोंडावर फिकू माराय काय. किती वाजता झाले आता बाबा 10 मिनिटाखाली इथं आलो करमना झालं नुसतं रडू यायला बोलायला रडण्याचा विषय नाही. तू माझा ऐक ना हे विषय म्हणजे इतकी तुझ्या महाग लागली काय ह्या गोष्टीचा कुठेतरी आपल्याला हे कोणी काय पाहिजे बरं का काय. आणि हे जर केलंच बी उद्याच्याला तरी बी बोबाटाच होणार आहे. नाही बी केलंच तरी तुझा बोबाटाच होणार आहे. हे डोक्यामध्ये तू डोक्यात म्हणजे काय करावं काय नाही म्हणजे तिला रडविलं बी ते रडून गेले मला पुन्हा रडू गलीमध्ये आपण ते नव्हते घरी आपण ते नव्हते नाही. पण म्हणजे काय मला तर सूचना झालं बघ नेमकं काय करावं काय नाही तू सांग बरं आता. ह्या गोष्टीवर आपल्याला निवांत बोलावं लागणार काय. मी बी येतो धारूळ जाऊन आणि धारूळ आल्यानंतर आपण निवांत बसू या गोष्टीचा पुन्हा फायनलच करून टाकू आपण नेमकं काय करायचं काय. किती वाजता यायची तू वापस. 1-2 तासामध्ये वापस येतो मी लगेच. नुसतं मला कॉकचं हे घेऊन यायचं मटेरियल एक आलं की तिथून बसू मग. हां नाही पण माय खाली काय टेन्शन घेऊन येऊ वापस. एवढं नसतं ह्याच्यावर आपण तोडगा काढू म्हणलं तुला 100% आपण काढू. तू आहेस म्हणून तरी बरं वाटतंय ना. धीर द्यायला नाही तर लय अवघड आहे ना माणसं. एवढं नाही टेन्शन घ्यायचं. अशा टेन्शन मध्ये पोरं मरत असते ना एवढ्या फाशी. अरे पण तुला रडायला काय झालं एवढं लगेच. अरे पण आपण एक म्हणजे माणसं तर याला सदारोला जाऊन धारू एक बोरला बोर बसशील तू एक ताई नका तू ये जाऊन मी बसतोय लगेच मटेरियल घेऊन आलो आणि टेन्शन घेऊन लगेच आलो. हा यायला लागलो. तुला आले की फोन लावतो मी. चाल टेन्शन घेऊ नको आणि इथं बसू नको. जेवण फोन केलंस का नाही. जेवण करता करता जाती बाबा तुला म्हणलं नाही का ठसका लागला. जेवण कर हा येतो वापस. गंगाराम काय मिळत वाजता कुंकड इकडं. किती हरणे वाजला गंगाराम तुला कुठं कोणत्या धुंदीत आहेस तू 25 हरणे वाजले तुला. अरे त्या टेन्शन मध्ये ऐकू बी आलं नाही काय. काय टेन्शन आहे तुझ्या माग 2 मिनिटं थांब गाडी लावतो साईडला. तुला मी सांग गाडी साईडला लावतो थांब. चला गुरुजी आपला विषय काय झालं एवढं. काय झालं मला काय ना बाबा. कमून चेहरा एवढा सुकलाय तुम्हाला काय झालंय. बस ना काय अडी अडचण असली काय सांगायचं ना. बस इथं बस. कळू दे ना काय झालंय सांग तरी की एवढं का नाराज आहेस. काय आता तुला सगळं महाभारत सांगायचं म्हणलं अवघडच आहे सगळं. काय झालं सांग ना. नाही सांगितलं कसं कळन. तुझी अडचण सांगितली तर कळन काय कळण नाही तसं. काय तुला सांगायला तू आपल्या गावातल्या पाटलाला तर ओळखतोस ना. हो इके आणि ते हो ते तुला ते इकेची बहीण माहित नाही बरं. हो पाटलाची पोरगी माहिती ना. ती जरा 2दा-4दा झालं लईच महाग लागली होती आपल्या. हं. आता आपण गरीब माणसं तिला म्हणलं बाबा तू या लायकीचे नाहीत काय नाही असं म्हणून टाळलं होतं आज. हं, हं, हं. आज काय ना अरे गुतुडच बांधून आली पैशाची घेऊन. हं.
तुला गरीब गरीब म्हणतोस म्हणली स्वतःला हम्म. हे घे दे म्हणली. पैसे थर म्हणले आणि माझ्यासोबत लग्न कर म्हणले. तू काय म्हणलास? अरे भाव चढून गेलो येड्या, भाकर खाता खाता हात धुतला, हं. टेन्शन मध्ये बाहेर आलो. अरे काय करावं काय कळाना झालं नेमकं. काय टेन्शन घेऊ नको तू. अरे एवढे ते स्वतःहून येले तर तू कशाला घाबरतो? नाही रे आपल्याला टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. हो पण तू एवढ्या लांबून म्हण. अरे मी काय म्हणतो, कवा बी तुझ्यासाठी अर्ध्या रातचं 12ला फोन कर ना तू. नाही आलो तर पुन्हा बोल. काय टेन्शन घेऊ नको तू. काय भेटतो रे त्यांना? आणू का मग? मी उचलून आणतो तुला. काय तू टेन्शन घेऊ नको. करशील का पुन्हा? 100% तुझ्यासाठी सगळं करतो मी. काय नाही, तुझ्यासारखी गोष्ट आहे. काहीच अडचण नाही तुला. कसं असतंय पाटलाने पुन्हा एक फोन अरे पाटील कुठे बी जाऊ दे. आपले प्रत्येक ह्याच्यात माणसं येतं. आमदार खासदार सगळे आपल्या ओळखीचे येतं. हो बाबा हाय तर पण हे एका शब्दावर अवघड असते. तुला जागेऊन हलू बी देत नाही. तुला त्यांनी मायला म्हणू दे, लगेच उचली तू त्यांना. तू काय टेन्शन घेतो रे? काय ताण घेऊ नको तू. अरे एवढा मोठा मी आहे ना. काय घाबरतो रे? लयच गडबड काय घेतो मला. जातो ना, काम आहे मला आज. काय राव तुमच्याकडे चोरून आली होती राव, आमच्याकडे आली असती तर आम्ही घेऊन गेला असतात राव. अशा राव हा हे आहे तर तुमच्या सोबत. आता हे म्हणले कव्हा बी सोबत आहे, कव्हा बी. आता जरा थोडी गडबड आहे. चालू आहे आमदाराकडे. ते पाटील नाही, असे चेपन पाटली होती. मी आहे, तू घाबरू आता नको. मी बी भेट नाही यायचं बी नाही. आता लय काय टेन्शन नाही, घेऊच नको तू टेन्शन. बरं तू भेटलाच राव. नाही तर लय डोकं दुखायला काय नाही काय नाही, तू टेन्शन घेऊ नको. हो येऊ का? हो दमन हो येतो. थाटा तुमचा बी. अरे तू कशाला घाबरतो रे? मी असल्यावर काय नाही. तुला सध्या नेतो एकदा. हे आपला माणूस आहे म्हणतो. आता काय येऊ का? आता भेट नाही. आता मी कुणाच्या बापाला भेट नाही. टेन्शन घेऊ नको, भिऊ तर नकोच. चला मग हो येऊ का? हो दमन काय काळजी करू नको तू. काय फोन लाव बर का? ओके. हा 12 वाजता फोन लाव.